सासरा याच आपला मायबाप येतो भाव मन मा ठेव बरोबर आहे का नाही हो काही काही सुन बाया मायर माई येते ना भाऊ जायला सांगते वहिनी मन बापले सकाळी मग चहा लागायची एक कप चहा काय देत जाऊ माय तून भाऊ जायला सांगे नाही राहिनी तून बापले सकाळी मग चहा लागस मग आठे सासराल कब्बर चहा उकवा मग काय तुला रोग होई राहणार का हा तुले भाऊ जाईन करते ना अपेक्षा आहे तशी तू ननीनले बी तून कडे ना अपेक्षा आहे काय फरक पड ना आणि अजून सांगत जर सासू सासराशनी सेवा करी तर तुम्हाला पोरे देखतस ना त्या पुढे कितली का नालायक बाई भेटे ना त्याला तो पहिले सांगत ए आमना खानदान मा माय बाप वागान सवय शे कारण मी देखील मन मायनी मन आजीनं कितलं करेल शे आई आपला लेकरे देखतस ते आपला म्हातार पण सुख माझा बरोबर आहे की नाही म्हणून प्रत्येक सुनबाईनं आपल्या माय समजून सासूची सेवा केली पाहिजे हां आई सुनबाईसाठी आणि सासू असली बी विनंती तुम्ही बी किडा नका पाडत जाऊ बहिणी हां पोऱ्यानी जर का बायकोन ऐक दखवा गंगू दखवा तो बैल तिनंच ऐकच व तीन मागे मागे फिरच व तो आणि जर जवाई जर का अंडेर ना ऐकत माय जवाई ते दिवस भेट जायचे बहीण मन संगी ना तू भिवल अंडत नाही तो कितला बायबार धंदा आहे म्हणजे आई तेवढं बरं आहे तुम्हाला परिसर माताच्या बाया नाहीत मनीषेन सुनबाई जर का पोरगान गाडीवर बशीशने जर कुठे जात असेल ना लगेच बाया असं तोंड वाकडन तिकडं हा तिथले सहजच बी ते दाखव कशी मजानं मुसडत आणेन बटणी ते दाखव आणि जर लक्ष्मी पूजन करीशनी जवाई वर दाबावर का पापडे टाकेना दाखवा माय बिकू मन सोनचिडी काय मजानी बटी नाही राहिनी हो माय तुनी सोनचिडी दुसरानी मजाना मुसडानी मराल टाईमवर च्या बेटी तुला वाय बारले एका हातानं टाळी वाजत नाही ना दोन्ही बाजूला क्लिअर पाहिजे महाराज विठल 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 पहिला भक्त म्हणजे भिल्ल समाजाची शबरी आता खालतीन वर जाणे आपले महार समाजामध्ये संत जन्माला आले त्यांचं नाव काय महिला माता नाही बेकार परमार्थ वस्तू ना गाव मा आपला काना देश मा कुठेच सप्ताह होता नाही तिथला सप्ताह आठवतच हा चोखोबर आहे वा बाबा टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी चोखोबर आहे हा ना महार समाजाचे संत चोखोबार आहे पत्नीला दिवस आहे परमार्थ आणि अंतकरणातला भाव बघतो माझा भगवंत याच्यावर सांगायलो लक्षपूर्वक आहे का महार समाजाचा संत महाराज पत्नीला दिवस आहे पत्नीला दिवस आहे पण वारीला जायचंय पत्नीला सांगितलं म्हणले ऐक ना सोयरा मला वारीला जावं वाटतंय ग सोयराबाईने थोडाही विलंब नाही केला नवऱ्याला सांगितलं तुम्हाला वारीला जावं वाटतंय तर नक्की जा पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा म्हणले चोखा मेडानं होकार दिला म्हणले हरकत नाही जातो महाराज दिवस भरते होते बाईचे तरी नवऱ्याला दिंडीला जायला वारीला जायला अजिबात विरोध केला नाही म्हणून भगवंताच्या नजदीक येते आजही त्यांच्या नावानं आमच्यासारखे कीर्तनकार पोट भरताय हां संत पुढे घ्यात ना त्याच ना मागे पत्नीना बी तेवढा सपोर्ट होता दिवस भरतायत बाळणपणी वेळ जवळ आहे तरी नवरा वारीला जायला ना बाईने विरोध करा नाही ते बाकीने बाया कीर्तनले जाणारा नवरा सुद्धा मागे फिरायले घरचील का त्या बकल्या बांधलेल्यात बाहेर कुत्रा तोट टाकतील चोखोबाच्या पत्नीने सांगितलं धनी व स्वामी ऐका ना जाताय ना वारीला नक्की जा हा आकू सांगसू पहिल्या बाया नवराला असं सांगत बरं धनी स्वामी जर एखादी जेठानी देरानी विचारण का बहीण मन देरदी की नाही राहणार हा आमना कारभारी बाजारले जायला शेत ना आमना कारभारी वावरमा जायला शेत ना पहिल्या बाया आते वा पिंट्यान पप्पा गणच उलट करीन ठी देईल शे तुम्ही आहे अजून खेडागाव माझी आहे पिंट्यान पप्पा आदितीना पप्पा काही काही सिटीज माती इथलं बेकार काम जायचे ना एका ठिकाणी मुक्कामाला थांबलो मना बेडरूम आणि त्या नवरा बायकोस ना बेडरूम आजूबाजू माऊ भाऊ पायटे उठना चहा ठेवाल किचन रूम मागूस ना आई बहिणी दे मन नवरा चहा टिऱ्याना हिने बेडरूम माही ना आवाज दिना म्हणे शशी चॅट होता आहे म्हणे हा माझा पण एक कप ठेवून द्या मला ते युवायामात घाम चाले
मी उठीच बसू खडकरी. म्हणता ताई म्हणे काय महाराज? म्हणता अहो भाऊ तुला जीज भाऊ लागस का? नाही म्हणे महाराज नवरा आहे ना. म्हणतो तू चांगलं उभाटी नाकली राहिनी ना, त्याच्याशी म्हण राहिनी. इथला येडापणा आहे. म्हणजे लोकेशले नातं बी कळत नाही आता इथला येडापणा धरलेला. बाकी नाच नाही ते आपण इथली चौक आलेले ना. सगळी माइंड संगे 3-3 वरीस बोलतं नाही. सासूल मम्मी म्हणतं एक बुका मा मुका कट्टा. सासूल मम्मी म्हण हो उलगेल. काय चौक आल्या धंदा दरार तुम्ही सत्यानाशीसनी. विठ्ठल विठ्ठल पत्नीनं सांगितलं धनी जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. पण चोखा मेळा नामचिंतनात एवढे मग्न झाले महाराज, बहिणीचं गावच सोडलं, पुढे निघून गेले नामचिंतनात एवढे वेडे झालेले. माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं माझा भक्त जर माझ्या नामचिंतनात एवढा वेडा होत असेल तर मी काय कामाचा आहे. विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखोबाच्या गावच्या शिवजवळ येऊन उभा. गावात गेलेला नाही, गावाच्या शिवजवळ आणि विचार करतोय माझा ब्रह्मांडाचा धनी चोखोबाची बहीण बनूनच जावं लागेल. जर मी या अवतारात या रूपात गेलो तर चोखोबाची पत्नी मला काहीच करू देणार नाही. म्हणून मला आता चोखोबाची बहीणच बनावं लागेल. चोखोबाची बहीण बनायचा. माझ्या जगाच्या मालकानं थोडाही विलंब न करता नऊवार साडी परिधान केली. माया हो चोखोबाची बहीण झाला सारंग, चोखोबाची बहीण झाला सारंग, वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी, चोखोबाची बहीण झाला सारंग, वैनी उघडादार हाका मारी, हाका मारी, हाका मारी. हा कच्चा कांदा उभड्या घेता थोडासा वांदा बस कोय कोय. जगाच्या मालकाच्या मनात आलं मला जर चोखोबाची बहीण बनायचं असेल तर नऊवार साडी परिधान करावी लागेल. आणि माझ्या ब्रह्मांडाच्या धनीनं नऊवार साडी परिधान केली. इथं बसलेल्या सगळ्या बहिणींना मायांना सांगायची गरज नाही, पण सगळ्या तरुण बहिणींना या भावाची विनंती असेल ते पण रागमाने सांग राहिनो. तुम्हाला 7-7 धाव पायपडी सांग राहिनो. जी बहीणना डोकावर पदर नाही पटकन पदर लिहिल्या, कारण मना बोलाना तोल घ्या तुम्ही सांगशात माय आमना किडा पाड राहिना. लिया डोकावर पदर लिहिल्या पदर लिहा घ्या का, कारण मना बोलाना तोल घ्या तुम्ही सांगा माय आमनाच किडा पाडा ना यांना सत्यानाश होई जावे. असं नको आले लिना का बहिणी सोन. हा आता देखा इथलं भारी वातावरण दिख राहिलं. डोक्यावर पदर घ्यायचा. पदराची किंमत सांगतो तुम्हाला. तुम्ही इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माया बहिणीत मी तुमचा अपमान करायला अजिबात आलेलो नाही, पण माझ्या धर्माचे नियम नक्कीच सांगेल. ते सांगत असताना मी अजिबात घाबरत नाही, अजिबात घाबरत नाही, घाबराव नाही. तोलतोलना धंदा मला पटत नाही. तुमले राग बिवनात तुम्ही म्हणा काय करली शा उजी वय घेत पुढली तारीख देवत नाही, यांवर काय करू शकतस तुम्ही म्हणा. आणि पुढली तारीख नाही करता तोलतोलना धंदा मी करतच नाही, कारण आपली दुकान आहे वरी गिराईकच नाही कमीच नाही. आपलं रोकडा कामे काढतो खिचडीला म्हण बोगणं. डोक्यावर पदर आपली संस्कृती. डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. ही आपली संस्कृती आहे दादा. अजून सांगतो बहिणी हो, डोक्यावर पदर का लेवाल पाहिजे. तुम्ही गरमाने सण साडी कितला मारा असताईस म्हण 100, 200, 300, 400, 500, 600 रुपयांनी. गरमाने सण साडी तुम्ही 600 रुपयांनी. सहावार साडी नेसतीस बहिणी म्हणून तुम्ही. सहावार साडी 600 रुपयांनी. मीटर कितला पडणं सर. सहावार साडी 6 मीटरनी कितला मीटर 100 बरोबर ना माई. 100 रुपयाला पदर कितला मीटर ना रास 1 मीटर ना. म्हणजे पदर कितला ना पडणं आपले 100 रुपयाना. तो 100 रुपयाना पदर जर डोकार राहिना ना, याचा टोपीवाला बाबा आहे ना, आपल्या बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय जातच. खोटे ना मायरे राय पूर्ण काय काय वय नाही भाऊ, काय संस्कार आहेत भाऊ. पदर सुद्धा पडू देत नाही म्हणून डोक्यावर पदर टाकले जाऊ बहिणी स्व. हां डोक्यावर पदर आपल्या मायबापांची इज्जत वाढवते, म्हणून डोक्यावर पदर घेतला पाहिजे. मला सांगा पदर लिहावा काही नुकसान होस का बहिणी स्व. चला बा पातोंडामा पदर लेता लेता स्टँडवर 17 बाया पदर लेता लेता मरी घ्यात महाराज. त्या मामना जीव घाबरत. असं काय व्हायला का पातोंडामा. तसं काहीच नाही व्हायल ना. मग लिहिलेच जाऊन पदर काय फरक पडणार. पदर टाकूनच घ्यायचा डोक्यावर. पदर आपल्या मायबापांची इज्जत वाढवतो, म्हणून पदर घेतला पाहिजे. बरोबर आहे की नाही. हां अजून सांगतो, ज्या राजांच्या मुळे मंदिरातले देव बसलेत ना, आज आपण पूजा करतोय ना, त्या राजांची आई जिजाऊमा साहेब सुद्धा डोक्यावर पदर घेत होत्या.
जेवढा राजांचा अधिकार आहे तेवढे धनगर समाजाची अहिल्यादेवी, अहिल्या मातेचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे महाराज. त्या माईमुळे सुद्धा मंदिरातले देव आज बसून आहेत ना, त्या अहिल्यादेवीचे उपकार आहेत. पण मला सांगा, अहिल्यादेवीना एक तरी फोटो बिगर पदरनाशी असं देखील आहे का? बाकी बाया म्हणतील बाकी नाही बहिणी. महाराज आम्ही जिजाऊमा साहेबांना बघितलं नाही, अहिल्या मातांना बघितलं नाही, अहिल्यादेवींना बघितलं नाही, राजमाता अहिल्यादेवींना आम्ही नाही बघितलं, मग त्यासले नाही देखील ठीक आहे. पण आता ते तुम्हाला समोरनंच उदाहरण, तुम्ही जळगाव जिल्हा माझ्या येतच ना, जळगाव जिल्ह्यातली बाई राष्ट्रपती झाली, काय नाव? प्रतिभाताई पाटील. राष्ट्रपती होई गे माय, पण एखादा फोटो देखाड द्या बिगर पदरना, बिनपदरना फोटो शे का? राष्ट्रपती होई गे माय तरी सुद्धा डोकावर ना पदर पडू दिना नाही महाराज. ही आपली संस्कृती. मन माय बचत गटनी मिटिंगले जास ने पलो तीर पाकोस, ओ काकू तू खिचडी वाटस वो बाई. राष्ट्रपती पदरलेस आपण खिचडी वाटणार, खुशाल तीर पाकोशील येतील बाया. हां पदर घेतला पाहिजे माया हो. हां आई साडी नाही ठीक शे, आको एक नवीन वस्त्र येईल परशु बाबा. ध्यान माहिती तुम गाऊन गाऊन त्याला दगतात असं डोकं फिरस ना. दुकान मा का दिके ना चाकू घालीन माट टाको वासा जीव करस ना. त्या गावने इथला सत्यानाश करेले महाराज. हा भयान डोकं फिरस म्हणा. दाखा बहिणी होऊन तुमले जर त्या नामात सुरक्षित वाटत असेल तर नक्की गाऊन घालत जा. पण गाऊन हाय वस्त्र आहे ना, रात्री परिधान करायचं. आणि रात्री कवय माहिती का, जेवण बिवण वगैरे झोपण टाईमले घाललो आणि लगेच आंघोळ करताच आपला साडी परिधान करलो. कोणी देख कोणी देखा नाही, बरोबर आहे की नाही? बाकीने बाया गाऊन घालीन बट गाव फिरी येते भो. खाऊन तुम घर काय रांद, तुमना घर काय, तुमना घर ना कथा घ्यात वो माडी अंधारामा तुल ब्याईन एखादा कच्ची मत ना ब्याईन मर जाईना. कारण साडीवर जेवढी बाई चांगली दिकत त्या गाऊन पाहूनवर थोडी दिकत. महाराज राग नका दर्जात बहिणीस. पहिले आपण बाजरीवर ना चिडा उडवाल नाही लाकडे काढूत का, तर गाऊन घालेल बाया तशा दिखती मला मायन्या कधी. हा आपला गाऊन घाल, गरमात झोपी राहत जाऊ बहिणी. गाऊन घाल बट गाव फिरी एखादा मन माय कच्ची मत ना ब्याईन मरीच जाई ना. हा साडीवर जेवढी बाई सुंदर दिकस ना तेवढी कसं साडीवरनी बाई आणि डोक्यावर ना पदर राहिना ना, ती बाईल देखील असं जीव करस ना ओ म्हणा बापरे आई माय काय नांदुरी गणनी देवी राहिनी. आणि बिगर पदरनी बाईल देखो का असं वाढव म्हणा बापरे चुरेड कधी फिरायनी राही. म्हणून डोक्यावर पदर नाही का हो. माझ्या जगाच्या मालकानं नऊवार साडी परिधान केली, डोक्यावर पदर. आता गावाच्या मालकाला आता दर्जामा जाताच पहिल्या बाया बसेले 40 45 50 कुठल्या काकवा तिसले विचारा. कितला बी श्रीमंतनी पोरगी होईन, बापनी कितला बी मागडा चप्पल लिदी येल होतीन, पण गाव माग उसान टाइमले दर्जामा येताच पायमाना चप्पल आत्मा लेत पहिल्या बाया. आजूबाजूमा बसेल होती 40 45 ना बाया विचारल्या, कितला बी करोडपतीने अंडेर होई दर्जामा येताच पायमाना चप्पल आत्मा धरलेत. हा ते पायमाना चप्पल आत्मा लेवा जाऊ द्या बहिणी सोन, पण कमीत कमी किचन रूम मा तरी नका घालत जावा. अवघडे. एका पोरीचा मला फोन आला म्हणे, महाराज तुम्ही लई जुना नियम सांगतस म्हणे. त्या पहिल्या बाया अशिक्षित होत्या म्हणून त्या पदर घेत होत्या किंवा चप्पल काढून हातात घेत होत्या, त्या अशिक्षित होत्यात म्हणे. आम्ही सुशिक्षित आहेत म्हणतात. ताई बिना पदराचं राहणं आणि चप्पल घालून स्वयंपाक करणं याले जर तू सुशिक्षित म्हणस होई ते मन नजर मा अजून तू कमी शिकेले. ज्या दिन पायमा घाला ना बुटच मा वरण लिन पिशी तिरोज म्हणसो मन बहीण पुरी शिकी गई वो. बरोबर आहे की नाही? सुशिक्षित कोणाला म्हणावं? आपल्या धर्माच्या नियमात सकट पदवी धारण करणं त्याला सुशिक्षित म्हणतात. विठ्ठल 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 तसं फक्त जुनं सांगाणं म्हणजे बाईस नाहीये, मांचेच नवीशे. पहिले सुनबाया सासराला देखताच पदरलेत. परशु बाबा सुनबाई सासराला देखताच पदरलेत वय ना, सासरा बी तिथला समजदार होता. सासरा असा होतात पहिला सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. म्हणजे जवळजवळ बायको सक्कीच राहत बा, पण सक्की बायकोले सुद्धा सासरा बोलायला घाबरे. नाही वो म्हणा जर बोला मा तोल घ्या म्हण सुनबाई काय विचार करी. मायो मन सासराला बी काय सुमाराने काय बी बोलच म्हण सासूले. सक्की बायकोले सुद्धा बोलानी हिंमत होईने पहिला सासराशनी सुनबाईंसमोर म्हणेन त्या सुनबाया पदर पडू देत नाही. हा त्यांना नवीन ज्या वय राहणार ना त्या रिमिक्स सासरा आहेत. रिमिक्स सुनबाई गरमा काम आवरच नाही. भाऊ इथलची चड्डी घाली फिरत. ओ आप्पा तू चड्डी ना माप तरी वाढाव रे. ओ काका तू इथलची चड्डी घाली फिरत. ओ बानट सुरूत ना. कितला वायबार धंदा आहे.
काय त्या पोरी बी पदरली ते तुमले देखीसने. हा, अपेक्षा जर तुम्ही ठेवत असाल तर आपण सुद्धा खरं उतरणं गरजेचं आहे महाराज. बरोबर आहे की नाही? तुम्हाला सुनबाईकडनं अपेक्षा असेल तर तुम्ही सुद्धा सासरा तसा बनवून दाखवायचं, तर ती सुनबाई पदरलीन. तुम्ही इथं लय त्याला चड्ड्या घालीन गरगरात फिरतो पानटच निमाय. सर्व सत्यानाच करीन ती त्यांना. जुनं काहीच राहिलं नाही. जुनं जुनं सांगायचं ना तरी आपलं कीर्तन होई जात बाबा. कितला वाजनात मला सुधरत नाही, कितला टाइम बोलवा, खरा टाइम सांग जा तू. हा? अण्णा तुम्ही बी साठी तुम्ही डायरेक्ट देव येतच. देव बी कोट बोलायला. वा वा विठाल. हरी विठ्ठल 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 विठ्ठल. जुनं जुनं सांगू ना तरी आपलं कीर्तन होत. पहिलं काहीच राहिलं नाही. पहिले इथला नियम होतात त्यांना माहिती एक बी नियमनं पालन करतात ते. आणि जुनं काय राहिलं बी नाही. पहिल्या म्हाताऱ्या बसेलेत आणि पहिला म्हातारा बी बसेलेत. त्यासले विचारा, जर दुपारले बाजी सरी गई, हुलकेश बाबा, जर बाजी सरी गई ना, पहिला पोरेशनी जर मायले सांगा माडीव भूक लागेले भाऊ बाजी ते सरी गई, काही बी दे कावाले. माय लगेच भाकर राव का पोडी राव, काला मोड दे, तेल टाक दे, गुई चुरी दे, खाय भाऊ गुई तेल ना काला. असा दानगल्ला म्हातारा राय. पहिला म्हातारा तोंडे देखा तुम्ही. इथला टवटवीतनी प्रफुल्लित दिखतस ना, गाल ना गोचा सुद्धा पुरा उभारी बन. हा त्यांना 25-25 वरीस ना पोरे ना गाला असात ना खोबरान वाट्या का मा वाढले तर खावालेच चांगलं नाही. पहिले गुईना काला खायत असा दानगल्ला म्हातारा. आणि आतेने माया पोऱ्यान जर सांगा ना मम्मी भूक लागली, मग आई माय चालवर ना स्वयंपाक कोणता, मॅगी. हो माडी तू त्याला खावाडशी मॅगी तू दी ना आगी. चांगलं खावाडत जा. हा चांगलं खावाडत जा. खावाल चांगलं होतं म्हणशीन म्हातारा असा दानगल्ला राहत. दर्जामा दगड पडेल राय परशु बाबा, 5-5 क्विंटल ना दगड राय, पण असा उचली ना अल्लर मागे फेक देत पहिला म्हातारा. आते ती ताकद राहिनी नी महाराज. 5-5 क्विंटल ना दगड पहिला म्हातारा असा उचली ना अल्लर डोकान मागे फेक देत. हाते खावालेच नाही ते काय उचलते त्या दगड. दगड जाऊ द्या हो. आमना दोंडाचा मग 23 वरीस ना पोऱ्याना हात मोडेल होता. गया मग पाटा गुंडाई फिराना म्हणतो बावड्या काय विगे रे, काय नाही म्हणे महाराज. हात मुडी घ्या म्हणे. म्हणतो कस काय रे भाऊ, काय नाही म्हणे. मी मन म्हणाव भाऊ तू मागे बकरीन गोमाल दे ना तिने अण्णा गंदा मार तुम्ही गंदा आणि काय काज रे वक्की चढी काय खावालेच चांगलं नाही ना महाराज. हा खावाल चांगलं नाही मनीषे नाही पसगते. नाही ते पहिला जुना म्हातारा दे गेले तुम्ही. आज दांडगला दिखतच म्हातारा ना. हो जुनं तसं काहीच राहिलं नाही. जुनं गणच मापा मटेरियल. आणि जुनच माग ही काय राहिना बाबा. हा वा जुनच माग ही काय राहिना. अरे बराच म्हातारा बसले त्यासले पुरपटच खरं आहे भाऊ. पहिले कितलं भारी वातावरण होतं महाराज. पहिल्या बाया जर डिकरा जरी देरजेट सारखा दिखे ना त्याला देखील सुद्धा खाटवरती उठी जायत पहिल्या बाया. असं वातावरण होतं. विचारा तुम्ही 40-45 पुढल्या बाईसले. जर एखादी जेठानी नीच सांगा ना काय माही इथले काय आहे ना आपला पोरगा आहे ना त्याला देखील काय उठी राहिनी नाही माही तू देरजेट सारखा दिक. म्हणजे डिकरा जरी देरजेट सारखा दिखे तरी बाया उभ्या राहायच्यात. आते सुनबाई नाचच नाही सासरा ववायने टाकस पुरा सत्यानाच करीन ठी देईल शाते. पहिलं काहीच राहिलं नाही महाराज. हो पायातली चप्पल माझ्या जगाच्या मालकानं हातात घेतली. आता गावात प्रवेश आहे. चोखोबाच्या दारात माझा ब्रह्मांडाचा धनी या दरवाजावर थाप टाकली. आवाज दिला का वहिनी दरवाजा उघडणं. तेव्हा माझ्या चोखोबाच्या पत्नीनं दरवाजा उघडला. माझ्या जगाच्या मालकानं आतमध्ये प्रवेश केला. महाराज 28 दिवस पर्यंत माझा जगाचा मालक कामधंदा करत होता चोखोबाच्या घरामध्ये. जात नाही बघितली बरं, भगवंतानं जात नाही बघितली. आणि अजून स्पष्टीकरण सहित सांगतो, जर रजस्वला स्त्री असेल तर कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही या. बरोबर आहे ना. रजस्वला स्त्रीला म्हणजे मासिक धर्म असेल तर बाईला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. मंदिरात प्रवेश नाही हे सांगण्यासाठी मला थोडं तुम्हाला पटवण्यासाठी जरा वेगळ्या पद्धतीत सांगावं लागेल. आपण देवाला आपला अंतकरणातला भाव पूर्ण देतो आणि या भावनेनं बघतो की आपण मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केल्याच्या नंतर त्या मूर्तीमध्ये प्राण येतो. हा आपला भाव आहे. पण नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघितलं तर मूर्ती दगडाची मूर्ती आहे.
पण तरी त्या दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाही. पण माझा ब्रह्मांडाचा धनी भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो महाराज. किती उदार अंतकरणाचा माझा पंढरपुराचा मालक आहे. भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो. एवढ्या उदार अंतकरणाचा माझा जगाचा मालक आहे महाराज. जात बघत नाही अंतकरणाचा भाव. उच्च नीच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्त देखोनिया तिष्ठे भाव भक्ती देखोनिया उच्च नीच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखोनिया तिष्ठे भाव भक्ती खरं खरं सांगा कितला वाजले? हा 11:15. 9 ते 11 कीर्तनना टाइम शे. 15 मिनिटं पुढे सारखी जायले. तुम्ही सांगशात ते मी अजून 10-15 मिनिटं बोलसो. अजिबात कंटाळा करणार नाही. पण तुम्हाकडे मला माहीत पडायला पाहिजे कोणले कोणले वाट राही ना. मी 15 मिनिटं बोलायला पाहिजे. वर बोट करा. बरं बरं सर वाचले वाट राही ना मी बोलायला पाहिजे असं. उल्केश बाबा याच पण 31 जमा करा. एक मा दडा हात खाली वे घ्या. म्हणजे देवाला येवाना कट आहेस का तुमले? मग असं कितला दिन चाली दुसरा दुनियावर अंगशे का ना. हा काय हरकत नाही. तुम्ही ऐकायला तयार असाल तर आपलं कोणतं डिझेल फुकायला ना. जिथलं लागा होतं तिथलं लाग जायला बोल तुम्ही 15 मिनिटं. बरं भजन करा. विठ्ठल 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 भक्ताच्या अंतःकरणाचा भाव माझा जगाचा मालक पाहतो आणि अशा भक्तांवर कृपा करतो महाराज. ऐका ना, जात बघितली नाही, शबरीची उष्टी बोरं खाल्ली, भावानं खाल्ली नाही म्हणून भावाला सुद्धा बोरं खायला मजबूर केलं महाराज. महार समाजाचे संत चोखामेळाच्या बायकोचं भाडण पण केलं. ऐका, याच्यातून अजून सुनबाईंना एक संदेश आहे. भाऊ म्हणून हक्काने सांगतोय. चोखोबाची भक्ती जेवढी होती ना तेवढी चोखोबांच्या पत्नीची सुद्धा होती. थोडक्यात सांगतो, चोखोबाच्या पत्नीचं भाडण पण जगाचा मालक करत असेल तर याच्यासाठी त्या बाईचं काय पुण्य होतं. चोखोबाचे बापाचे डोळेच नव्हते. आंधळा बाप रोज बापाची आंघोळ चोखामेळा घालत होते. चोखामेळा बापाची आंघोळ घालत होते. एके दिवशी चोखामेळानं शक्य झालं नाही म्हणून पत्नीला सांगितलं, म्हणले आजच्या दिवशी माझ्या बापाची आंघोळ घाल. पण माझ्या बापाची आंघोळ होईसपर्यंत तुला बोलायचं नाही का तू कोण बोलते. माझ्या रूपातच तू आंघोळ घालते असं माझ्या बापाला वाटलं पाहिजे. मीच आंघोळ घालतोय असं तू माझ्या बापाला वाटलं पाहिजे. म्हणले हरकत नाही, काळजी करू नका. पर चोखोबाची पत्नी सोयराबाई आंघोळ घालत होती सासरे भावांना. आंघोळ घालत असताना बांगडींचा आवाज आला. बाबांची आंघोळ झाली, चोखामेळा फिरून आले. विचारलं, भाडा तू रोज आंघोळ घालायचा पण असला आवाज कधी आला नाही. आज आंघोळ घालत असताना बांगडींचा आवाज आला. चोखोबा तुला माझी शपथ आहे, खरं सांग आंघोळ घातली कोणी? चोखोबाच्या डोळ्यात अश्रू होते. चोखोबानं सांगितलं, बाबा मी जरा कामात असल्यामुळे मला एकट्याला शक्य झालं नाही म्हणून मी तुमच्या सुनबाईचा सहारा घेतला. हो, ही आपली संतांची परंपरा वाचून घ्यायची, काही चुकत असेल तर आणि नियमात जगायचं. हां, भक्ताच्यासाठी इतक्या खालच्या लेव्हलचं काम माझा जगाचा मालक करतो. लास्ट अँड बेस्ट उदाहरण देईल, लक्षपूर्वक ऐका. भक्ताच्या बायकोचं भाडण पण करतो, भक्ताची उष्टी बोरं खातो. एवढ्यावर विषय थांबत नाही. मग भगवंत किती खालच्या लेव्हलला जातो ऐका. काम्यक वनामध्ये फिरत असताना वैग्या का टाईम जाणारच ना. कोणा इकरीले का आता असं चोरी दपी सौदा कर नाही असं काही शे का. आपल्या हिंदू लोकांना विनंती असेल, मुसलमान बी कीर्तन लिही बटच बिचारा, पण तुमले सांगणे माले कीर्तननी मर्यादा. कीर्तन टाइमपासचं साधन नाही महाराज. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. आपल्या धर्माची संस्कृती आहे. कीर्तन टाइमपासचं साधन नाही आहे, जीवनाचं उद्धाराचं साधन आहे. आणि कीर्तनाचा नियम आहे, कीर्तनाला बसल्याच्या नंतर जोपर्यंत जय विठ्ठल होत नाही तोपर्यंत जागा सोडायची नसते. हा कीर्तनाचा नियम आहे. त्याचं कारण असं आहे, कीर्तनात बसल्याच्या नंतर आपलं केलेलं न कळत झालेलं पाप कीर्तनात बसल्याच्या नंतर आपल्यापेक्षा 2.5 फूट अंतरावर असं तरंगतं.
आणि जो चालू कीर्तन मा उठीन घर निघ जास ना तो पटासनं पाप डोकावर लिन घर जास. हां तुम्ही म्हणसान महाराज कीर्तनानंतर बी तर उठायचंच आहे ना, कीर्तनानंतर बी उठणंच शे, पण तवय उठणं आहे जवळ आमना विनेकरी बाबा आठ येतच आणि शेवटलं भजन वस जय रे विठ्ठलनं भजन वस ना, त्या भजनने ताकद अशी की सर्व पापाची होडी होते आणि मग आपल्याला जायला रस्ता मोकळा असतो. जय विठ्ठलचं भजन झाल्याशिवाय कोणी उठायचं नसतं. ही आपली कीर्तनाची परंपरा नियम आहे हा. म्हणून कीर्तनातून कोणी उठायचं आणि जर उठणंच होईल मला सांग द्या मी लगेच आवरी लिसू म्हणा वय जायला टाईम आहे तुम्हासाठी एक्स्ट्रा मटेरियल आहे. हां एकाहत्तर लिंजीतलं सांगाच ना त्यांना ते डबलनं सांगायचं आहे. हां अगो नेहमी माझे मी पण कसं आहे बा आपलं घर न वावर मोठभर बिवार जास्त काय आणि कमी काय. विनंती आहे चालू कीर्तनात कोणी उठायचं नाही. विठ्ठल 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 भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करतो. पहिले तर भिल्ल समाजाची शबरीची उष्टी बोरं खातो. महार समाजाचा संत त्याच्या पत्नीचं भाडणपण करतो. महाराज ऐका ना भक्ताच्यासाठी अजून किती खाली उतरतो. काम्यक वनामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या सोबत भगवंत भगवंताच्या सोबत अर्जुन दोघं फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं आटे जर का म्हणी बायको म्हणी पत्नी राहते तर जर माझी सुभद्रा राहिली असती तर प्रश्न जर माझी पत्नी राहिली असती तर देवाला वाटलं जर माझ्या भक्ताला वाटतंय ना माझी पत्नी सोबत पाहिजे होती माझ्या जगाच्या मालकानं. सुभद्रेचं रूप धारण केलं ना अर्जुनाच्या समोर येऊन उभे आहेत. अर्जुनानं बघितलं म्हणले सुभद्रे विचारच केला आणि तू समोर आली म्हणे हो आपने बुलायावर हम चले आहे. सुभद्रेसोबत फिरणं झालं. दुसऱ्या दिवशी अर्जुन घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर सुभद्रेनं पाण्याचा ग्लास भरून आणला. सुभद्रेकडे बघितलं आणि सुभद्रेला सांगितलं म्हणले सुभद्रे कालच्या दिवशी काम्यकोणामध्ये दिसत होती का तशी आजच्या दिवशी काय दिसना म्हणले तू. सुभद्रा म्हणे काल दिन काम्यकोण मा मी नाही होतो. अर्जुन म्हणे तू माझ्या सोबत असल्यावर खोटं बोलते म्हणे मी नाहीच होतो. दुसरी टूप पेटली हा सुभद्रेची. काम्यकोणामध्ये मी नव्हती तरी तुम्हाला मी दिसत होती म्हणजे मी नसल्यावर तुमच्या सोबत होती कोण. मी नाही होतो मग तुम्हाला सांगे कोण होते. आणि बाईस ना मन जरा शंका घुशी गई तुम्ही कितला का दिलदार राहत नाही. हा तुम्ही खिचडीनं बेसन बनवायच्या राहत नाही त्या. हा तुम्ही नुसतं रातले जर लघुशंका लुटी घ्यात लघुशंका लुटणार डोळा लागतात नाही सहज बी मोबाईल मा बोटे दिकी घ्यात ना आणि बाईन जर दिखलं माय एवढी रातली मोबाईल मा 2-2:30 वाजले सकाळी मा उठा मला चहा गरम कर दे. तिला सांगा ना ती कोणती होती रातले. ओ बहीण ओ अक्का कोणी नाही होतो हो ताई. आणि तुम्हाला सांगतो फक्त महिलांसाठी नाही पुरुषांसाठी सांगतो मनात शंका शिरली. मनात जर शंका शिरली का माणूस किती दिलदार असेल ना तरी त्याला आपण त्या नजरेनं पाहतो. म्हणून मनात अजिबात शंका घ्यायची नाही कारण शंका माणसाला लई खाली उतरवते. किती खाली उतरवते. जुने कीर्तनकार आहेत त्यांच्या मुखातून ऐकलेलं नारायण बाबा सांगायचे आणि ते आता मला सांगा ना आवडच. शंका माणसाला किती खाली उतरवते. शॉर्टकट सांगतो. एक माणूस रस्ता तरी चाल राहता शंका माणसाला किती खाली उतरवते याच्यावर बोलतोय. रस्ता तरी चाल राहता चालता चालता पाय भरणा त्यांना पाय पुशीशने पुढे निघ जायला पाहिजे होतं पण या भाऊन मनमा शंका होणी पाय भरणा नेमकं गायनं शेण होई म्हैसनं शेण होई बैलेस न होई बकरीनं लेंड्या होतीन का दुसराच काय पराक्रम आहे. शंका फक्त पाय पुशीन पुढे निघ जायला पाहतं काहीच वादविवाद होता नाही मनमा चल बी चल होतं नाही. पण आहो भाऊले असं वाटणं पाय भरणा कसा नाही काय आहो भाऊनी भरेल पाय बोट मारलेली ना चेक करा करता गायनं शे म्हैसनं शे का बकरीच्या लेंड्या आहेत बाज वर लई उन्हानं आडे पोचाडली नाही याने. आणि मग या ना ध्यान मावून आहे गाय म्हैसनं नाही रे आप्पा आवा आपला पराक्रम रे काका. फक्त पुशीन निघ जायला पाहिजे होतं बरोबर आहे का नाही. नुसतं पाय पुशीन निघ जायला पाहिजे पण याना मनमा शंका याना ध्यान माही घ्यावा आपलाच पराक्रम आहे. गावना बाहेर नाला वायरांचा नाला मग हात पाय धुवायला लागणार. हात पाय धुवान टाईमले हात पाय धुवाय घ्यात पण गुळण्या करान टाईमले जे पाणी लिहिणं का गुळण्या कराले गुळण्या करानं पाणी लिहिणं तोन मग त्यांना मग बरोबर बात ना करून ओ म्हणा बापरे आता आई कसा नव्हे म्हणून अजून शंका. आता याला असं वाटणं भाऊ वर्तन शरीर ते अपवित्र वैद्य जायला होतं पण आता तोंडमा बी गे बात ना कनाव नेमका कोणता होता. मग आता कुठंतरी तीर्थक्षेत्रावर जायचं आणि पवित्र व्हायचं आपल्याला. आंघोळसाठी तीर्थक्षेत्रावर निघणार दरकोस दर मुक्काम. एका ठिकाणी असा अडकला 4-4 किलोमीटर अंतरावर पाण्याचा सहारा नाहीये. पाण्याची तहान लागली पाणी भेटत नाही. नेमकं एका ठिकाणी त्याला कुटिया दिसली. म्हणले कुटिया आहे म्हणजे नक्की कुणीतरी असेल. जवळ गेला एक आजीमाई चिड्या उडाय राहते दादरवर ना म्हणे माडी 4 किलोमीटर अंतरावर मी आजी म्हण राहिलो आई बहीण वकारा ती
चार किलोमीटर अंतरावर पाण्याचा सारा नाही म्हणले, पाण्याची तहान लागली, जर मला पाणी नाही भेटणार ते मला जीव निघ जाईन. म्हणे भाऊ मी बी सकाळ मग दादावर ना चिडा उडावालेस, छोटीशी बाटली भरलंय, दुपार लागून पोरं जाते चिडा उडावून टाइम सरी घ्या, आता मन पाणी बी सरी घे, घर जाऊन टाइम घ्या. म्हणे माडी जर पाणी भेटणार नाही मला जीव निघ जाईल, मी मरीच असू. भाऊ असं काय बी नको बोलू, तू म्हणा पोऱ्यासारखा आहे. पाणी नाही पण पर्याय आहे. म्हणे काय? पिशवी होती आजीने, सोपारीन खडा काढा. म्हणे भाऊ तोंडमा टाकले दोन तोंड लेवलावर आहे. म्हणे सोपारीन खडा टाका, 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं गप्पा माराय ना. आजीने सांगी म्हणे आजी 15-20 मिनटं घ्या चावता सोपारीन खडा फुटी नाही राही ना. म्हणे येडा 6 महिना जाय पोटानं, मग काही फुटणार नाही, तू काय चाल फुट जाय का? म्हणे हा इथलं कसामुळे होई ना, फक्त शंका. म्हणून माणसाने मनात शंका येऊ द्यायची नाही. शंका निर्माण झाली की माणूस हो चुकत इतका खाली जातो की त्याचा हिशोबच राहत नाही महाराज. हो आता सुभद्रेला वाटलं कालच्या दिवशी कोण होतं तुमच्या सोबत? देवले वाटे की आपलं अर्जुनले वाटे मन संगे राहिलो कोटा बोल राहिनी, आणि सुभद्राला वाटे मी नाही होतो तुम्हाला संगे कोण, दोन्हीच ना मनमा शंका. अर्जुन पत्नीवर धावून गेला मारण्यासाठी. धर्मराजानं सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं योग्य नाही या, पत्नीवर हात उचलणं योग्य नाही या. धर्मराजानं अर्जुनाला सांगितलं तुला वाटतंय तुझी पत्नी चुकत्या, तिच्या भावाला बोलवून त्याच्या स्वाधीन कर. कृष्ण भगवंताला बोलवलं, देवानं विचारलं म्हणे एवढ्या घाई बोलवण्याचं काय कारण? म्हणले तुमची बहीण खोटं बोलते. काय खोटं बोलली? कालच्या दिवशी काम्य कोणामध्ये माझ्यासोबत होती, आजच्या दिवशी तिला सांगितलं काल जशी दिसत होती आज काही तशी दिसत नाही. देवाच्या लक्षात आलं माझी बहिणीची चूक नाही आणि माझ्या अर्जुनाची चूक नाही, चूक माझी, यांच्या नजरेतून ते काढावं लागेल. मग सुभद्रेचा सर्वांच्या समोर सुभद्रेचा हात धरला, घराच्या बाहेर केलं आणि स्वतः माझा भगवंत आतमध्ये गेले आणि तिकडनं साडी नेसून सुभद्रेच्या रूपात दुधाचा ग्लास घेऊन अर्जुनाच्या समोर उभे राहिले. अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. देवा मनातच आलं की काम्यक वनामध्ये फिरत असताना जर माझी पत्नी राहिली असती तर, नुसता विचार केला तरी तू माझ्या पत्नीच्या रूपात तिथं हजेरी लावली म्हणजे माझ्यासाठी माझी बायको सुद्धा होतोय. देवा इतक्या खालच्या पातळीचं काम माझा भगवंत करतो आणि अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रसंग. भक्ती काज साधवया 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 लाज धरित लाज धरित ऐसी आजी शरण लावे ऐसी आजी शरण लावे ऐसी आजी शरण सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोजून 5-7 मिनिटाचा वेळेला पूर्णविराम असेल. सर्वांनी आता हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे. ज्यांना हात असतील त्यांनी हात वरती करायचे. महिला माता तुम्ही नाही, पुरुष मंडळी सर्वांनी, अंधाऱ्यात उभे राहणारे लोकांनी सुद्धा, मी जरी बघत नसेल तरी जगाचा मालक तुम्हाला बघतोय. ज्यांना हात असतील त्यांनी हात वरती करा आणि हात बी सरळ करा. असा मैसना शिंगडांगत वाकडा तिकडं करा सरळ हात. महिला माता तुम्ही नाही, महिला माता तुम्ही नाही म्हणजे सोप्या भाषेचं जास्त हात मा बांगड्या नाही, त्याशनी वर हात करा. ज्याशनी बांगड्या घालेले होते त्याशनी नाही करा, वर हात सरळ. वा कसलं वातावरण दिसतंय राव. राव देऊ का पार्टीपर्यंत? हरी 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई हरे हरे
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अजून कीर्तन बाकीचे अजून कीर्तन राहिलेलं आहे. सर्व भावी भक्तांना विनंती आहे, सर्वांनी खाली बसून घ्या. हे बघा, एवढ्या भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही आपला अनमोल वेळ खर्च करून आलात. आपल्या गावाचं नाव जाणार नाही याची काळजी घ्या. मागच्या महिला मंडळ, आपल्या गावाचं नाव खराब होणार नाही याची काळजी घ्या. वर्षभरामध्ये इतका समाज कुठे येत नाही, हा यात्रेकरता येतो. म्हणून मागच्याने जाऊ नका. एक 10 मिनिटं बसलात तर तुमचं कुठं काय वाईट होणार नाही. मागची मंडळी बसत आहे खाली, बसा खाली. यात्रा कमिटी तुमच्याकडे किती लक्ष देणार आहे? काहीतरी काम आपल्या गावाचं सुद्धा असतं. आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रभर गाजलेलं. या महाराष्ट्रानं, या गावाने महाराष्ट्राला कीर्तनकार दिलेले, त्याची थोडी जाण राहू देत जा. मागच्या बाया अजून उभ्याच आहेत. बसंत आहे खाली, खाली बसा ना 2 मिनिटं. विठोबा रखुमाई हरे 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई खरं तर महाराजांनी सांगितलं की तुमच्या गावाने महाराष्ट्राला कीर्तनकार दिलेले आहेत. ही संतांची भूमी आहे. म्हणून इथं आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा अपेक्षा असते की तुमच्याकडे परमार्थ चांगला आहे म्हणून आशेनं येतो आम्ही, नाही का. म्हणून शेवटी अजिबात असं उठून जाणं योग्य नाही आहे. वेळ झाल्यावर तुम्ही बोलायला लावतायत आणि तुम्ही जुटीन जाई राहणार, म्हणजे मग ज्याच ना बरोबर फार्म बरं आणि त्या तंगड्या तरी उपटी राहणार, असं होईल. हां, पण जागा सोडायची नसती, नाही का. मोजून 5-7 मिनिटात सेवला पूर्ण विराम होणार आहे. खरं तर एवढी धावपड आहे महाराज. पण आमचे परशुबाबांनी, उल्केश बाबांनी सांगितलं, दादा तुम्हाला यावं लागेल. म्हणा अंगी पांगी मी मस्त डोरे दट होई जातात, इथला दूर यावं काय काम नाही. तर कसं असतं ना, जसं की आमचे संत सांगतात, चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता और गद्दे को गद्दा मिल गया तो खा ले दो दो लाता. चांगल्या माणसांनी सांगितल्याच्या नंतर मग किती लांब जातं माणूस, नाही का. माझ्या भावांनी सांगितलं आणि त्यांच्या अनुषंगानं इथपर्यंत आलो. मग आता ते संधीनं सोनं मी कराय ना, तुम्ही बी करल्या थोडं सांगसाड्या काय किडा पाडा ना, आहे की नाही. खरंच गाव भारी उल्केश बाबा. मर्यादा आहे सांगतात, बशी घ्यात बाकीना मुद्दामच राहिनो, बाकीतले आराय मारेलवर बी निघ्यात. रास पहिलेच सांग गाव परत. हां, उभावाला बशी घ्या. बाकीनं द्याले जाणवतं द्याले घ्यातच, काय हरकत नाही. पण ऐका, बोलू नका. एवढी धावपड आहे महाराज. माझी धावपड अशी, उल्केश बाबा, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे, रविकिरण महाराज जास्त दक्षिणा घेतात. आता मी तुमच्या मनातून थोडीशी ती घाण काढून जाणार आहे. माझे दादा बोलतीलच. जर रविकिरण महाराज दक्षिणा जास्त घेतात असं म्हणत असाल तर माझा पहिले समाजाला प्रश्न आहे, जरी एखादा कीर्तनकार 11,000 रुपये लेतोय, त्या जे सांगतस तेच मी बी सांगस, त्याच ना वेगळं मी बी काय सांगत नाही. फक्त म्हणे सांगानी पद्धत वेगळी राहू शकस. जसं की 5 पनीरना पॉकेटे लई या, त्याच दुकानवर ना मसाला बिल्या, आणि 5 22 पांद्या बहिणी सोन भाजी बनायसने आटेला या, आणि 5 घरनी एक डिश येईल राहिनी, त्यांना माहिती टेस्ट लेवाना. पनीर बी एकच दुकान नाही, मसाला बी एकच दुकान नाही, पण टेस्ट सारखी राही का. ज्याने त्यांनी बनावानी पद्धत तशी मनी पद्धत वेगळी होईल. पण
10,000 लेणारा कीर्तनकार ना कीर्तन मग तुम्ही कितला लोके बट्टस 50 लोके 70 लोके उजी होके 100 लोके बरोबर आहे की नाही 10,000 लेणारा कीर्तनकार ना कीर्तन मग तुम्ही 100 लोके बट्टस म्हणजे एक जण ना खर्च कितला होय ना तो हा बरोबर आहे ना कितला एक माणूस ना मागे 100 रुपये खर्च आहे बरोबर आहे की नाही मग दोंडायचा ना रवी किरण महाराज ना कीर्तनले तुम्ही आता 8-10 हजार लोक येलेत 100 प्रमाणे कथा जाई बजेट हा मग तरी मी जास्त लिहित असं कसं काय म्हणू शकतस उलट मी तुमले सबसिडी दी राहिनो ऐका पैसे घेऊन आम्ही लोक तुम्हाला सांगतो बाई एका छातीवर न्यायचं नाही आता ह्या पैशांचं करायचं काय आहे रविकिरण महाराज स्वतः सांगतात एका छातीवर बांधून न्यायचं नाही मग या पैशांचं करायचं काय आहे आता आम्ही जागा घेतली आम्ही दोघं भावांना आमची चर्चा झालेली जागा घेतली तिथं आपल्याला आपल्या कानादेशामध्ये हे सगळं करायचं होतं मला वृंदावनमध्ये पण बरेच जसे आमचे महाराज मंडळी त्यांचं म्हणणं असं की वृंदावनमध्ये तुम्ही करसाल तर हे बघणारं कोण असणार आहे मग तुम्ही आपल्या कानादेशामध्ये कीर्तनं करतात मग ती सेवा इथंच करायला काय अडचण आहे म्हणून आता जमीन वगैरे घेतली गेलेली त्या जमिनीवर आपल्याला वृद्धाश्रम अनाथ आश्रम आणि गौशाळा बांधायची आणि त्याच्यासाठी हा पैसा तिथं खर्च होतो आहे म्हणून अजिबात कोणी गैरसमज करायचाच नाही बाकीना किडा पाडणारा पाडतच बा पण जी सत्यता आहे ती माझ्या गावांमध्ये मी सांगून देतो की पैसे कुठं जात आहेत ती जागा घेतली आता जागेचं बांधकाम करायचं तेवढ्यासाठी माझी तडमड आहे म्हणून गैरसमज अजिबात करायचा नाही सगळ्यांना सांगितलं होतं अंतःकरणापासून देवाची भक्ती करा हां धन्यवाद सगळ्यांना सांगितलं होतं टाळी वाजवून भजन करायचं कोणी कोणी भजन म्हणा खरं खरं सांगा शपथ आहे खोटं बोला नाही देव ऐकी राह ना बरं देखी राह ना खोटं नाही बोला कोणी कोणी भजन म्हणा वरपोट करा तुमले शपथ आहे मायन्यान खरंच भजन म्हणेल मायच्यान पुरी लब्बाड जाते कोणीच म्हणा नाही 2-4 जणी होतीन बा का बा भजन म्हणा नाही देवनी तुम्ही काय दरादरी विजायचे का हां अरे भाव इतका चांगला ठेवायचा भगवंता प्रतीचा मला सांगायला आवडेल शेवट मस्त आवाज दिले जाते हा भाव असा ठेवायचा भगवंता प्रतीचा कसा हे हर घड़ी याद तेरी आई सोतन बनके हर घड़ी याद तेरी आई सोतन बनके मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके इतका भाव चांगला ठेवायचा किती हे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला एकाना कानारी भेट देना मला कानारी भेट देना मला कानारी भेट देना मला प्रभू रे भेट देना मला तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला कान्हारे भेट दे ना मला 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 भाव असा ठेवायचा भगवंता प्रतीचा कसा हे दीवानी में काना तेरी दीवानी बुबी दीवानी में काना तेरी दीवानी बुबी दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी बुबी दीवानी में जावा तेरी दीवानी बुबी दीवानी में काना तेरी
सारे जमाने से सारे जमाने से दीवानी हुई दीवानी मैं गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी सांगायचं तात्पर्य एवढं की आपण भगवंताच्या नामचिंतनासाठी जन्माला आलेलोय. ज्या कामासाठी आपण आलोय ते काम करणं म्हणजे भगवंताचं नामचिंतन करणं. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं ते संतांचं अगोदर भजन गाऊया. त्या सौदा महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोख्खा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज? ज्ञानेश्वर माऊली